नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. अखेर भाजप सरकारनं राज्यातल्या गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे, तशी घोषणा केली आहे. ही घोषणा घाईघाईत केली असं अनेकांना वाटतंय. कारणही तसंच होतं. 30 जून 2017 तोंडावरती आली होती आणि त्या तारखेच्या आधी जर का कर्जमाफी थकीत कर्जदारांना जाहीर केली नसती तर मग 30 जून नंतर जो कर्जमाफीचा आणि थकीत कर्जदारांचा क्वांटम वाढला असता. तसं काही होऊ नये म्हणून 4 दिवस आधीच सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली आणि जे चालू कर्जदार आहेत ते थकीतदार नाहीत, पण त्यांनी कर्जाची परतफेड केली तर त्यांना आम्ही 25,000ची सवलत देऊ म्हणून ही कर्जमाफी लवकर झालेली आहे. असं बरंच काही झालेलं आहे. कर्जमाफी झाली म्हणजे नेमकी काय झालं याचा अर्थ आपल्याला आज लावायचा आहे. सर्वात आधी राज्यातल्या भाजप सरकारनं शेतकऱ्यांना कशा पद्धतीची कर्जमाफी दिली आहे किंवा कशा पद्धतीची योजना शेतकऱ्यांसाठी लागू केली आहे ती बघूया. थकबाकीदार या शब्दाचा अर्थ सरकारनं असा काढलेला आहे की 30 जून 2016 अखेरचे 1.5 लाखापर्यंतचे जे कर्ज असलेले शेतकरी आहेत त्यांना थकबाकीदार शेतकरी धरलेला आहे. त्यांना 1.5 लाखापर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. असे लाभार्थी आहेत 36 लाख शेतकरी आणि ही जी 1.5 लाखापर्यंतची कर्जमाफीची रक्कम आहे ती आहे 18,172,00,000 रुपये. त्यानंतर 1.5 लाखांहून अधिक जे थकबाकीदार आहेत असे लाभार्थी आहेत 8 लाख आणि त्यांची कर्जमाफीची रक्कम असणार आहे किंवा त्यांना जी सवलत मिळणार आहे ती आहे 4,06,00,000 रुपये. तिसरं असं आहे की कर्जाची नियमित कर्जफेड करणारे जे शेतकरी आहेत त्यांची संख्या आहे 35 लाख. अशा लोकांची जी रक्कम आहे ती आहे 8,750 कोटी रुपये. त्यानंतर कर्जाचं पुनर्गठन झालेले जे शेतकरी आहेत जे थकबाकीदार आहेत अशा लाभार्थ्यांची संख्या आहे 10 लाख रुपये. ती रक्कम होते त्यांची 2,500 कोटी रुपये. अशा पद्धतीनं ही 34,000 कोटी रुपयांची कर्जमाफी सरकारनं देऊ केलेली आहे. पण प्रश्न असा आहे की राज्यातल्या 14 जिल्हा बँका, ज्या ग्रामीण बँका असेल, राष्ट्रीयकृत बँका असेल, व्यावसायिक बँका असेल अशांना दत्तक दिलेल्या आहेत आणि 16 जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीनं कारभार होणार आहे. उरलेल्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा बँका किती कर्ज देणार आहेत हाही एक प्रश्न आहे. कारण कालच्या तारखेपर्यंतची जी आकडेवारी आलेली आहे राज्य बँकेनं खरं तर या तारखेपर्यंत 2,000 कोटी रुपयांची पीक कर्ज वाटप केलं पाहिजे, पण केवळ 532 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप राज्य बँकेनं केलेलं आहे. तीच परिस्थिती जिल्हा बँकांची आहे. जिल्हा बँकांना यंदाच्या पीक कर्जाचं टार्गेट हे 13,600 कोटी रुपये दिलं असताना आतापर्यंत 5,600 कोटी रुपये हे पीक कर्जाच्या रूपात वाटप झालेले आहेत. त्यामुळं अजूनही पीक कर्जाचं वाटप आस्ते आस्ते होत आहे असं आपल्याला म्हणावं लागतं आहे. दुसरं असं आहे जे सर्वात महत्त्वाचं आहे आणि त्यावरच चर्चा करायची आहे. पीक कर्जाचं वाटप आम्ही वेळेवर करू शकत नाही हे जेव्हा सरकारच्या लक्षात आलं तेव्हा सरकारनं सांगितलं की आम्ही जे थकीत कर्जदार आहेत, जे थकबाकीदार आहेत आणि जे इतर लोक गरजू आहेत त्यांना 10,000चा आगाऊ हप्ता देणार आहोत मदत म्हणून पेरणीसाठी. त्याची काय परिस्थिती आहे? त्याची परिस्थिती अशी आहे की सर्व बँका म्हणतायत तुम्ही आम्हाला रिझर्व्ह बँकेकडनं लेखी आदेश मिळवून द्या आणि रिझर्व्ह बँक म्हणते असं होऊ शकत नाही. तांत्रिकदृष्ट्या थकीतदारांना कोणतीही बँक मदत करू शकत नाही. त्यामुळं 10,000 रुपयांच्या आगाऊ हप्त्याची योजनासुद्धा फसल्यात जमा आहे. अशा पद्धतीनं हा सर्व घोळ झालेला आहे. तो आता सरकारनं कसा निस्तारायचा यावर आपल्याला चर्चा करायची आहे आणि सरकारनं नेमकं काय करून ठेवलं आहे हेही नव्यानं उजेडात आणायचं आहे. आपला आजचा सवाल बघा. 40 लाख शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा पटतोय का?
मुख्यमंत्री असं म्हणाले होते की या 34,000 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा फायदा लाभ हा 89 लाख शेतकऱ्यांना मिळेल. त्यातल्या 40 लाख शेतकऱ्यांचा 7/12 हा संपूर्ण कोरा होणार आहे. तर हा दावा पटतोय का, हा आपला आजचा सवाल आहे. या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. ते मुद्दे बघूया. मुद्दा क्रमांक 1, बँकांच्या नादारीमुळे 10,000चा हप्ता आणि पीक कर्ज वाटपाचा घोळ झालाय का? मुद्दा क्रमांक 2, वरची परतफेड केली तरच 1.5 लाखांच्या कर्जमाफीची अट जी आहे ती योग्य आहे का? वरची परतफेड केली तरच 1.5 लाखाची कर्जमाफी मिळेल ही जी अट आहे ती योग्य आहे का? मुद्दा क्रमांक 3, नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी परतफेडीची 30 जूनची जी मुदत आहे परवाची ती वाढवावी का? कारण नोटबंदीमुळं शेतकऱ्यांच्या हातात नेमका किती पैसा आहे हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. सरकार या अवघड जागेच्या दुखण्यावर बोलत नाही आहे की नोटबंदीमुळे शेतकऱ्यांचं काय झालं. पण सध्या परिस्थिती अशी आहे, बहुतेक कर्जदार शेतकऱ्यांकडं 30 जूनपर्यंत परतफेड कर्जाची करायला पैसे नाही आहेत. तर ती जी मुदत आहे ती वाढवावी का? मुद्दा क्रमांक 4, कर्जमाफी करताना सर्वच बँका, मग ज्यामध्ये ग्रामीण बँका 2 आहेत त्या आल्या, राष्ट्रीयकृत बँका आल्या, व्यावसायिक बँका आल्या, सर्वच बँका राज्य सरकारला हवं तेव्हा सहकार्य करतील का? थोडक्यात या बँका राज्य सरकारची अडवणूक करतील का? मुद्दा क्रमांक 5, शेवटचा मुद्दा, कर्जमाफीला शिवाजी महाराजांचं नाव देऊन भाजप राजकारण करताय का? ही जी शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना आहे तिला राज्य सरकारनं छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना म्हटलेलं आहे. शिवाजी महाराजांचं नाव कर्जमाफीला देणं योग्य आहे का यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. हे होते चर्चेतले मुद्दे. मी पाहुण्यांची ओळख करून देतोय. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत पत्रकार निरंजन टकले, द वीक या साप्ताहिकाचे ते स्पेशल करस्पॉन्डंट आहेत. आपल्यासोबत बँकिंग तज्ज्ञ विश्वास उडगी आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये खास विनंतीवरून आलेले आहेत भाजपच्या वतीनं बोलण्यासाठी आमदार डॉक्टर अनिल बोंडे. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आहेत. तसंच आपल्या स्टुडिओमधून आहेत बळीराजा या शेतकरी संघटनेचे नेते संजय पाटील सुद्धा. मी सर्व पाहुण्यांचं या चर्चेत स्वागत करतो आणि चर्चेला सुरुवात करतो ती सचिन सावंत यांच्यापासून. सचिन सावंत, आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण असं म्हणालेले आहेत की ही कर्जमाफी मध्यावधी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे. हे त्यांचं राजकीय विधान झालं. पण त्याचबरोबर अशोक चव्हाण असंही म्हणाले की कर्जमाफीची घोषणा ही केवळ धूळफेक आहे. नेमकी धूळफेक काय दिसतंय तुम्हाला? नाही, पहिली गोष्ट म्हणजे 3 मुद्द्यांवर मी बोलेन, कारण खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करण्याचा विषय जर झाला तरी शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग करून त्या ठिकाणी जनतेच्या डोळ्यामध्ये धूळफेक करणारी हे त्या ठिकाणी आकड्याचे खेळ हे सरकारने मांडलेत. तुम्ही एक लक्षात घ्या, आता तुम्हीच सांगत होता त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी 3 गोष्टी सांगितल्या होत्या ज्यावेळेला पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच वेळेला त्यांनी जी काही प्रेस नोट जाहीर केली ते देखील आमच्या समोर आहे. त्यात पहिला मुद्दा असा आहे की 89 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. दुसरी गोष्ट त्यांनी असं म्हटलं की 90% शेतकऱ्यांचा 7/12 हा कोरा होणार आहे आणि 40 लाख शेतकरी असे आहेत त्यांचा 7/12 कोरा होणार आहे असं तुम्ही देखील सांगितलं. विषय लक्षात घ्या की 40 लाख शेतकऱ्यांचा 7/12 जेव्हा कोरा होणार असं मुख्यमंत्री म्हणतात त्यावेळेला 49 लाख शेतकरी मात्र त्यांचा 7/12 कोरा होणार नाही हे त्यातनं ते स्वतःच सांगतात. दुसरी गोष्ट, आता सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी जे सांगितलं की 36 लाख शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार आहे, म्हणजे इथेच त्या ठिकाणी आकडे बदलले. 40 लाख शेतकऱ्यांचा आकडा हा 36 लाखावर आलेला आहे. तिसरा मुद्दा असा की या संदर्भामध्ये ज्या 2016ला एप्रिल महिन्याच्या 26 तारखेला शासनानं कर्जाच्या पुनर्गठना संदर्भामध्ये निर्णय जाहीर केला होता. त्याच्यामध्ये 2012, 13, 13, 14, 14, 15, 15, 16चे एकूण थकीबाकीदार जे कर्जदार आहेत त्याची संख्या 21 लाख सांगितली होती आणि 11,000 कोटीचं त्या ठिकाणी आम्ही कर्ज त्या ठिकाणी पुनर्गठित करत होतो हे सांगितलं होतं. त्याच्यामध्ये 12, 13, 13, 14 यांचा एनपीए झाला होता, त्यामुळे आरबीआयला परवानगी मागणार आहोत असं त्यांनी सांगितलं त्यांच्या करण्यासाठी, जी आरबीआयने परवानगी दिली नाही. 12, 13, 13, 14 4.5 लाख शेतकरी होते. 14, 15, 15, 16चं जे पुनर्गठन केलं गेलं ज्याला 1 वर्षाची मुदतवाढ देऊन ज्याचा हप्ता आता 2017च्या जून महिन्यात येणार आहे.
म्हणजे 14, 15, 15-16चे शेतकरी आजही त्या ठिकाणी त्यांचं पुनर्गठन झाल्यामुळं थकबाकीदार नाही आहेत. परंतु एकूण संख्या सांगितली होती 21 लाख शेतकरी. अचानक आता ज्या वेळेला त्यांची प्रेस नोट येते त्यावेळेला ते 36 लाखावर जात आहेत, 40 लाखावर जात आहेत. त्यामुळे हा कुठलाही आकडा त्या ठिकाणी सगळे बोगस आकडे देण्याचं काम सरकार करतंय हे निश्चित त्याच्यात दिसतंय. दुसरा मुद्दा एक लक्षात घ्या, 1.5 लाखापेक्षा अधिक जर काही रक्कम तुमची असेल तर ती त्या संदर्भामध्ये त्याची OTS म्हणजे वन टाइम सेटलमेंट योजना आणणार आहे. आता मला एक गोष्ट सांगा, 2012, 13, 13-14च्या संदर्भात पुनर्गठन करताना आरबीआयला पत्र पाठवू म्हणून त्यांनी निर्णय जाहीर करून टाकला. त्याचं उत्तर आरबीआयने दिलं नाही. परंतु आता आरबीआयला गृहीत धरून त्या ठिकाणी OTS आणली. आरबीआयने काय त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे, नाबार्डने काय म्हटलेलं आहे, ही OTS योजना त्यांना मान्य आहे का, याबाबत सरकारकडे कुठलं उत्तर नाही. आता 1.5 लाखाचं कर्ज तुम्ही घ्या तर पूर्णपणे माफी होईल असं सरकार म्हणतंय. पहिली गोष्ट अशी, अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये 3 जूनला जो निर्णय झाला होता सरकारनं सरसकट कर्जमाफीचा, तो यांनी बदललाय आताच्या परिस्थितीमध्ये. आता 1.5 लाखाची कॅप टाकली. पण 1.5 लाखाच्या वरती जर कर्ज असेल तर वन टाइम सेटलमेंट योजना असणार आहे. त्याच्यामध्ये त्यांनी मुद्दामून एक टाकलेलं आहे की 25% किंवा 1.5 लाख याच्यातली सगळ्यात कमी रक्कम जी असेल ती दिली जाईल. याचा अर्थ 1.5 लाख जर माझं कर्ज आहे तर 1.5 लाखाचे 1.5 लाख सरकार देणार. 1,51,000 असेल, बँकांनी मान्य केले 1,51,000 द्यायचं, तर फक्त 37,000 रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी ज्या जगलरी केल्या जात आहेत, आता 25,000 जो त्या ठिकाणी नियमित भरणाऱ्याला 25,000 रुपये दिले जाणार. त्याच्याबरोबर सांगितलं की 25% किंवा 25,000 याच्यापैकी कमी काय असेल तर त्यातही पैसे त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न सरकार करतंय. त्यामुळे या अटी शर्ती टाकून सरकार पूर्ण हे 34,000 कोटी हे दाखवतंय दिखाव्यासाठी. प्रत्यक्षात मात्र ज्या तऱ्हेनं त्यांनी जे सावकारांच्या कर्जमाफीमध्ये 373 कोटी सांगितले होते माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि दिले 30च कोटी, तशाच तऱ्हेनं हे 34,000 कोटीचे 3,400 कोटी झाले नाहीत तर आम्हाला आश्चर्य वाटायला नको. लोकांची ही दिशाभूल करण्याकरता वेगवेगळ्या आकड्यांचे खेळ सरकार मांडत चाललंय, याला आम्ही निषेध करत आहोत. ठीक आहे, आपल्यासोबत विश्वास उडगी आहेत बँकिंग तज्ज्ञ. सर, कर्जमाफीची घोषणा झाली, कॅबिनेटचा निर्णय झाला, मुख्यमंत्री राज्यपालांना जाऊन भेटले, प्रक्रियेचा अंतिम टप्पा पूर्ण होतोय अशा बातम्या आल्या. पण अजूनही आत्तापर्यंत या क्षणापर्यंत GR निघालेला नाही. जोपर्यंत GR निघणार नाही तोपर्यंत सहकार आयुक्त राज्य बँक आणि जिल्हा बँकांना काही आदेश करू शकत नाहीत. जोवर GR निघत नाही तोपर्यंत स्टेट लेवल बँकर्स कमिटी ही इतर बँकांना आदेश करू शकत नाही. मग GRच निघालेला नाही आणि GR निघाल्यानंतर पुन्हा नवीन घोळ होतो की काय अशी शक्यता आहे. तुम्ही काय म्हणाल? जसं विरोधकांना वाटतंय तसंच तुम्हाला वाटतंय की सगळी धूळफेक आहे? कामगार संघटना संयुक्त कृती समिती यांच्या वतीने मी या शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीमध्ये सदस्य आहे. त्यामुळे 11 तारखेला जेव्हा ही कर्जमाफी झाली तेव्हा शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीमध्ये तेव्हा 32 लोक होते. त्यावेळेस कुठलेही निकष म्हणजे जमिनीचा आकार किती आणि ती 1 लाखाची रक्कम जी 2 जूनला जाहीर करण्यात आली होती ती त्यांनी माघारी घेतली. म्हणजे सरकार 2 पावलं मागे घेतली. त्यामुळे सरकार तेव्हा एक्सपोज झालं आणि शेतकरी संघटनांच्या मागण्या मंजूर झाल्या. आता हे कॅमेरा पुढे आहे, ते रेकॉर्डेड आहे. चंद्रकांतदादा पाटील हे मंत्रिगटाचे प्रमुख म्हणून त्यावेळेस सगळ्यांना सांगत होते की आत्ता आजपासून हे सुरू होईल म्हणजे कर्जमाफी. आता प्रश्न आहे, नंतर त्यांनी एक वेगळा GR काढला. आता तुम्ही GRचं काय झालं असं मला विचारलं. ते GRचं काय झालं याचा अर्थ जर बघितलात तर तो पुढच्या मिटिंगमध्ये त्याच्या सगळ्या अटी सुकाणू समितीने रद्द करायला लावल्या आणि शुद्धीपत्रक निघालं. म्हणजे ओरिजिनल GR आणि शुद्धीपत्रकाचा GR दोन्हीला आता रद्दीची किंमत आहे, रद्दीच्या कागदाची किंमत. याचं कारण असं की कुठलीही सहकारी बँक, जिल्हा सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँक त्या GRला किंमत देत नाही. आणि ह्यांनी कितीही आकडे दिले तरी कुठल्याही माणसाला 10,000 रुपये मिळालेले नाही आहे, जे तातडीने देण्याचं ठरलं होतं. कारण जोपर्यंत माझा NPA क्लिअर होत नाही, आउटस्टँडिंग लोन माझं शेतकऱ्याचं क्लिअर होत नाही, तोपर्यंत 10,000ला मी एलिजिबल होत नाही ना. म्हणजे 7/12 उतारा करण्याच्या पूर्वी माझं आउटस्टँडिंग लोन क्लिअर करणं म्हणजे 7/12 उतारा करणं म्हणजे मी नवीन लोनला एलिजिबल होणं, नवीन पीक कर्जाला. आणि त्यासाठी मला लागणारे बी बियाण्यांसाठी पेरणीसाठी 10,000 पाहिजेत. तर काही सदिच्छा असणारे मंत्रिमंडळात आहेत, त्यांनी सुचवलं की 10,000 दिले पाहिजेत. सदिच्छा ठीक आहे हो, पण त्या GRमधलं. आणि इथे प्रश्न असा आहे, अख्खं मंत्रिमंडळ एक्सपोज होत आहे आणि ब्युरोक्रेसीचं काय हो, ब्युरोक्रेसीचं काय? ही ब्युरोक्रेसी कुणाला मार्गदर्शन करते? सुकाणू समितीने पाहिलं की पहिल्या ह्याच्यामध्ये
सगळी एंटायर ब्युरोक्रेसी होती, चीफ सेक्रेटरी फक्त नव्हते आणि मंत्रिमंडळ गट होता. आणि मग तिथे चीफ मिनिस्टरने 2 जूनला जे म्हटलं ते पूर्ण उतारणे झाले. त्यानंतर पुढच्या ह्याच्यात GR पूर्णपणे विड्रॉ झाला, नवीन GR निघाला, म्हणजे ती ब्युरोक्रेसी आडवी झाली, म्हणजे फ्लॅट ना. मग त्यांची क्रेडिबिलिटी आणि अकाउंटेबिलिटी हा महाराष्ट्रापुढे हास्यास्पद झालेला आहे. आता पुढचा मुद्दा असा की मग सुकाणू समिती सांगितला हा GR आम्ही जाळून टाकू. महाराष्ट्रात तो ठिकठिकाणी जाळला, तीव्र संताप व्यक्त झाला. कारण मुद्दा असा, तुम्ही जे बोलता ते बँकांना मान्य नाही ना. मग रिझर्व्ह बँक ऑफ आणि मग दुसऱ्या मिटिंगमध्ये एक अतिशय सद्ग्रस्त आणि विद्यमानग्रस्त थोरात साहेब हे समोर आल्यानंतर आम्हाला वाटलं की आता खरोखर सिरियसली काहीतरी चर्चा होईल. पण त्यांनी हेच सांगितलं जे आज थकीतदारांना काय नाही, त्यांनी हेच सांगितलं जे आज खरोखर प्रश्न उपस्थित झाले. आणि मीही त्या ठिकाणी हेच बोललो होतो की त्यांनी हे सांगितलं की एकूण कर्ज घेणारे लोक जे आहेत ज्यांचं आउटस्टँडिंग कर्ज आहे त्यातलं 80% कर्ज हे राष्ट्रीयकृत बँकांचं आहे. म्हणजे भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगी आल्याशिवाय हे थकीत कर्ज किंवा बुडीत कर्ज किंवा NPA आउटस्टँडिंग कर्ज कोणी घ्यावं हे ठरणार नाही. नंतर राहिलेलं 20% कर्ज हे 16 बँकांपुढचा प्रश्न. आता त्या बाबतीत नाबार्ड बोलायला पाहिजे. तेव्हा हे प्रश्न त्यांचे आणि आमच्या समोर खडाखडी झाली. त्यांना ह्यासाठी आणलं होतं की आम्ही प्रयत्न करावा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे, आम्ही जनतेला समजावून सांगावं. आता मुद्दा असा की त्यानंतर मधल्या काळामध्ये 15 दिवसात ब्युरोक्रेसी काय करते, नाबार्डचं सँक्शन असल्याशिवाय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं सँक्शन असल्याशिवाय आणि मालक भारत सरकार, कारण राष्ट्रीयकृत बँकेचा मालक भारत सरकार आहे, त्यांचं सँक्शन असल्याशिवाय हे तुम्ही किती म्हणावं, 30,000 कोटी म्हणा, 34 म्हणा, 50,000 कोटी म्हणा, हे सगळे आकडे ना हे आकड्यांचे खेळ आहे. सचिन सावंत बरोबर बोलले, हे आकड्यांचे खेळ. आणि म्हणून मुख्यमंत्री लोकांची फसवणूक करतायत. मंत्रिमंडळ गट ताबडतोबने माध्यमाला जाऊन जे आकडे सांगतायत ते निव्वळ असत्यावरती आधारित आहेत. मग ब्युरोक्रेसीने येऊन सांगावं ना, नाही हे अशा आकडे. पण मंत्रिमंडळ गटात सुद्धा वेगवेगळे आकडे काय येत आहेत. आणि त्यामुळे शेतकरी सुकाणू समिती संतप्त होऊन मागच्या रविवारी आम्ही जी मिटिंग घेतली, आम्ही पुन्हा एकदा आता जनतेचं प्रबोधन करूया की सरकार कसं खोटं बोलतंय आणि सरकार कशी फसवणूक करते. या पद्धतीने आम्ही आता कुठे जातोय, आम्ही पुन्हा नाशिकला जातोय आणि आमच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू करतोय. नाशिकला पुन्हा एक प्रचंड मोठी परिषद घेऊन त्या ठिकाणी आम्ही एकजुटीने सरकार कसं खोटं पडलंय वर्षभरामध्ये, या महिन्याभरामध्ये, हे आम्ही सांगू लोकांना. आणि शेतीचा जो प्रश्न आहे ना, तो ॲग्रेरियन क्रायसिस जो आहे महाराष्ट्र किंवा देशातला, हा लोकांपुढे जाऊन सांगून हमीभाव जो आहे, जो स्वामीनाथन आयोगाने ठरवला आहे, तो हमीभाव लोकांना मिळेपर्यंत आणि कर्जमाफी होईपर्यंत, आणि ती पण सरसकट आणि पूर्ण, त्या ठिकाणी हे आंदोलन थांबणार नाही असा निर्णय झाला. आणि त्यामुळे आता मंत्री काही बोलीत, मुख्यमंत्री काही बोलतील, काय अर्थ हो त्याला. आणि हातात माध्यम आहे, हातात सत्ता आहे, पण ती सत्ता लोकांपर्यंत बेनिफिट द्यायला उपयुक्त नाही, म्हणून ते आर गेटिंग एक्सपोज. इव्हन तुम्हाला मी सांगतो, UPमध्ये सुद्धा निकष ठरवताना अजूनही एकाही शेतकऱ्याच्या हातात पैसा मिळालेला नाही आहे. इथे तर 3दा-4दा निकष ठरले. आमच्याशी बोलण्याचं त्यांनी जे काही नाटक केलं त्या ठिकाणी आम्हाला काही आकडे दिले नाहीत, पण आमच्याकडे आकडे आहेत. आता तुम्हाला एक सांगतो, आकड्यांचा खेळ करायचा आहे ना, तर तुम्ही मागचा सर्वे काढून बघा. बजेट सादर केलं मुनगंटीवारांनी, अर्थमंत्र्यांनी, त्याच्या आधीचा एक दिवस महाराष्ट्र सर्वे काढा. त्याच्यामधले एकूण सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँका यांच्या संदर्भामध्ये एकूण आकडा 82,000 कोटीचा आहे तो. आणि तुम्ही 34,000 कोटीचं बोलताय. आणि एकूण 89 लाख शेतकरी आउटस्टँडिंग कर्ज ज्यांचं आहे, तुम्ही फक्त 40 लाखांचं कर्ज माफी करता. म्हणजे लेस दॅन 50%, पैसा पण लेस दॅन 50% आणि लाभार्थी पण लेस दॅन 50%, आणि 1.5 लाखाची कॅप आहे. चक्क फसवणूक आहे. आणि म्हणून आणि परत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन, छत्रपती शिवाजी महाराज खूप मोठे आहेत, ते विश्वपुरुष आहेत, राष्ट्रपुरुष आहेत, त्यांचं नाव घेऊन तुम्ही अशी लोकांची फसवणूक करू नका. अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचं पेटंट कोणाकडे नाही आहेत, महाराज स्वतः खूप मोठे आहेत आणि ते रयतेचा राजा आहे. आणि आत्ताचे स्वतःला राजे म्हणणारे जे लोक आहेत, सत्तेमध्ये आहेत, त्यांनी कृपा करून हे नाव घेऊ नये. महाराजांचा असा अपमान जनता सहन करणार नाही आणि रयत अशा राजांना माफ नाही करणार. ठीक आहे. प्रश्न असा आहे की जसं आता विश्वास उडगी ज्या पद्धतीनं बोलले ते खरंही आहे. म्हणजे आता 10,000 रुपयांचा आगाऊ हप्ता देऊ या घोषणेला झाले असतील 15 दिवस. हो, मागच्या रविवारी हां झालं. तर जर का 15 दिवसामध्ये जर का आकडे आले आहेत ते इतके आश्चर्यचकित करणारे आहेत. म्हणजे कोल्हापूर, सातारा, अहमदनगर,
आणि पुणे या 4 जिल्हा बँकांनी आणि विदर्भामध्ये केवळ अकोला म्हणजे 5 जिल्हा बँकांनी 10,000 रुपयांचा जो आगाऊ हप्ता आहे हा शेतकऱ्यांना थोडा बहुत प्रमाणात दिला. पण दुसऱ्या ज्या ग्रामीण बँका आहेत, व्यावसायिक बँका आहेत, राष्ट्रीयकृत बँका आहेत, त्यांनी हा 10,000 रुपयाच्या हप्त्याचा एकही हप्ता एकाही शेतकऱ्याला आत्तापर्यंत दिलेला नाही. कारण का तर आम्हाला रिझर्व्ह बँकेचे लेखी आदेश असल्याशिवाय आम्ही हे करणार नाही. थकीतदाराला मदत करणं हे आमच्या बँकिंगच्या तत्वात किंवा नियमात किंवा रिझर्व्ह बँकेनं घालून दिलेल्या निर्देशात बसत नाही. म्हणून कोणीही 10,000चा हप्ता गरजू शेतकऱ्याला देत नाही. आणि आता मुख्यमंत्री जे म्हणत आहेत की 34,000 कोटींची कर्जमाफी आम्ही देऊ करतो, त्यातली 8,000 कोटींचीच रक्कम ही जिल्हा बँकांची आहे. उरलेली 26,000 कोटी रुपयांची रक्कम ही इतर बँकांची आहेत आणि ज्यांना रिझर्व्ह बँकेचे लेखी आदेश हवे आहेत. आणि ह्या बँका म्हणतील आमचं पहिले रिम्बर्समेंट करा, मग आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. त्यामुळं ही चर्चा करावी लागते आहे. नाहीतर सरकारने चांगला निर्णय घेतला आणि हे प्रसारमाध्यमं त्यात खोडा घालतात असं वाटण्याचं कारण नाही आहे. अनिल बोंडे ऐका, त्यासाठी ही चर्चा करावी लागते आहे. तुमचं हे चांगलं आहे, नियत चांगली आहे, पण अंमलबजावणी ही फेल जाते. हे सरकार आधी चुकतं मग अभ्यास करतं, असा अनुभव आलेला आहे 2.5 वर्षात. सांगा आशिष, आज ही चर्चा आपण कर्जमाफीच्या विषयावर ठेवली याच्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. कारण कसं आहे, आता मी सर्वांचं मत ऐकत होतो. मुलगा जन्माला यायच्या अगोदरच त्याचं भविष्य काय राहील अशा सारखे तारे तोडणं दुर्दैवाने सुरू आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते आणि मला असं वाटतं की जेव्हा गरिबातला गरीब शेतकरी जो 50,000साठी 60,000साठी आत्महत्या करत होता, तो थकीत राहत होता आणि कर्जमाफीच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला पुन्हा कर्जाच्या परिघामध्ये आणण्याचं काम सरकारला करायचं आहे. त्या शेतकऱ्याला जर दिलासा दिला जात असेल तर मला असं वाटतं शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव देणं योग्य राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव योग्य राहील आणि त्यामध्ये राजकारण करण्याचं राजकारण वाटावं असं मला वाटत नाही. परंतु दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव भारतीय जनता पक्षाने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिल्यामुळं काय संभ्रम निर्माण झाला ते सांगतो. तुम्ही जेव्हा 2014च्या निवडणुकीला गेला होतात ना, तेव्हा तुम्ही काय म्हटलं होतं? शिवछत्रपतीचा आशीर्वाद. हा, शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चले चलो मोदी के साथ. आता पुन्हा याही योजनेला शिवछत्रपतींचं नाव दिल्यामुळे लोकांना असं वाटतं तुम्ही पुन्हा निवडणुकांकडे जाल. पण काँग्रेसवाल्यांनी, कम्युनिस्टवाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नये असं भारतीय जनता पक्ष कुठं म्हणतंय? त्यांनी पण घ्यावं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव प्रत्येकाने घेतलं पाहिजे. आता डॉक्टर पंजाबराव देशमुख कर्ज सवलत, व्याज सवलत योजना दिली होती, कारण कृषी महर्षी होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शासनाचं आर्थिक घडी पण बिघडायला नको आणि मॅक्झिमम शेतकऱ्यांना, जो खऱ्या अर्थानं डिस्ट्रेस फार्मर आहे. पहा, तुम्हाला सांगतो की विदर्भ मराठवाड्यामध्ये आत्महत्या करणारे शेतकरी, तुम्ही आत्महत्येचा जर अहवाल पाहिला तर 50,000, 60,000, 1,00,000, जास्तीत जास्त 1.25 लाखापर्यंत कर्ज असणारा शेतकरी, त्याला कोणी विचारत नाही, सावकारी कर्ज देत नाही, कोणी उधार देत नाही आणि त्याच्यामुळं त्याला जर कर्ज मिळालं नाही तर तो आत्महत्या करतो. मोठा शेतकरी नाही करत आहे. आणि यामध्ये तुम्ही जर पाहिलं प्रत्येक जिल्ह्याचं, आता तर SLBCकडनं आकडे यायचे आहे, पण मी अमरावती जिल्ह्याची माहिती घेतली तर अमरावती जिल्ह्यामध्ये पहा, 50,000पर्यंतचे शेतकरी, 53,212 शेतकरी 50,000च्या खाली कर्ज असलेले आहे, थकीत कर्ज असलेले, ते कर्जमुक्त होणार आहे. 50,000 ते 1,52,628 शेतकरी आहे आणि 1,00,000 ते 1,50,000 पुन्हा 19,887 शेतकरी आहे. आता ही कर्ज यांना किती कोटी लागणार आहे? पहिल्या 50,000च्या खाली 165 कोटी, 50,000 ते 1,00,000 264 कोटी, 1,00,000 ते 1,50,000 149 कोटी. आता पहा गंमत कशी आहे विदर्भातली आणि संपूर्ण महाराष्ट्रातच ही परिस्थिती आहे. 1,50,000 ते 2,00,000 शेतकरी आहे, फक्त थकीत शेतकरी 5,645, याला 55 कोटी लागतात आहे. आणि 2 लाखाच्या वरचे शेतकरी आहे 7,217, म्हणजे कुठे 53,000, या 7,217साठी 149 कोटी लागतात आहे. आता पहा, 53,212 शेतकरी 165 कोटी रुपयामध्ये संपूर्ण त्यांचा सातबारा पुरा होतो. पहा, कोल्हापूरचा मी आकडा घेतला
म्हणजे तुम्हाला सांगणं अतिशय आवश्यक आहे की 3073 शेतकरी 2 लाखाच्या वरचे आहे. फक्त 3073 शेतकरी 2 लाखाच्या वरचे आहे आणि 110 कोटी त्यांना माफ करण्यासाठी लागणार आहे. मग आता हे 53,000 म्हणजे साधारणतः अमरावतीमधले जर धरले तर 1.5 लाख शेतकरी हे कर्जापासून जे वंचित राहत होते त्यांना पुन्हा बँकेच्या परिघामध्ये आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना आहे. आता मला असं वाटतं की या योजनेचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. आता दुसरा जो प्रश्न विश्वास उटगी साहेबांनी असं कसं सांगितला- स्वागत केलं पाहिजे? सांगतो ना, म्हणजे विश्वास उटगी 1.5 साहेबांनी लाखाची एकानेही ऐका, तेरा 1.5 लाखाच्या वाजता वरच्या फटाका फोडला शेतकऱ्याला दुसरी जो गोष्ट- थकीतदार आहे ऐका, त्याला ऐका. 1.5 लाखाची कर्जमाफी कधी मिळणार आहे? ज्यांनी तरी वरच्या आधी फेडायचे पूर्ण ऐका की सचिन ते सावंतांनी- फेडल्यावरच त्याला मिळणार आहे. नाही, सचिन नाही, सावंतांनी एकच सांगितलं की 25% किंवा 1.5 लाख. तसं नाही आहे. जे जे मुख्यमंत्री महोदयांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलले त्या त्या गोष्टी सत्य होतील याची मी गॅरंटी देतो, हमी देतो. की कोणाचं जर 1,60,000 कर्ज असेल, 1.5 लाख जर भरलं तर त्याला 10,000च भरावं लागतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदम मायनर कॉम्पोनंट म्हणजे 2 लाखाच्या वर अतिशय कमी शेतकरी आहे आणि त्यांच्यावर कर्ज 4 लाख, 5 लाख, 10 लाख असं कर्ज आहे. आणि साधारणतः हे सदन शेतकरी आहे, म्हणजे त्यांना सर्व सुविधा प्राप्त झालेल्या आहे. ही गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे. कुठे कोरडवाहू शेतकरी जो वंचित राहतो आणि कुठे सदन शेतकरी. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की सरकारचं प्राथमिक कर्तव्य हे आहे की जो गरीबातला गरीब शेतकरी आहे त्या गरीबातल्या गरीब संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात देणं हे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य माननीय मुख्यमंत्र्यांनी पार पाडलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण बँकांच्या संदर्भात जे म्हणत होते हे कर्जमाफी, आशिषजी बरं बोला कर्जमाफीची काँग्रेसला आक्षेप आहे, काँग्रेसला आक्षेप आहे. बोला सचिन सावंत बोला. कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर काँग्रेसला आक्षेप आहे. सचिन सावंत बोला. घोषणा व्हायच्या अगोदर सर्व बँकांची मिटिंग घेऊन, SLBCची मिटिंग घेऊन हा सगळा विषय चर्चेला गेला. सचिन आणि सावंत सर्वांना बोला माहित- तुम्ही. आणि सर्वांना माहित आहे की पहिल्यांदा बोंडेजी, कॅबिनेट मध्ये बोंडेजी, निर्णय हे घ्यावा ऐका लागतो. ऐका, ते काय बोलताय? नाही, नाही, पूर्ण ते ऐका. दूर बसले आहेत, कॅबिनेटमध्ये निर्णय ते घ्यावा लवकर लागतो. बोलू देत. दुसऱ्या ऐका ना, ऐका. कॅबिनेटमध्ये कन्फर्म करावं पुन्हा लागतं, येतो ना नंतर तुमच्याकडे. clear करावं बोला लागतं. सचिन सावंत बोला. बोंडेजी बोंडेजी बोला. माझ्याकडे हा कॅबिनेटचा तुमचा निर्णय आहे, मंत्रिमंडळाच्या बैठकीतला निर्णय आहे. पूर्ण आम्ही जे final काही व्हायचं बोलत आहे. आहोत ते या निर्णयाच्या लिखित त्याच्या आधारावरती बोलत आहोत. ऐका या संदर्भामध्ये ज्या वेळेला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाला त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही जे लिखित सगळीकडे पाठवलंय त्याच्यावरती चर्चा करतोय. तुमच्याकडे लिखित काही नाहीये, सगळ्या माझं आमच्याकडे लिखित आहे. सगळे विषय असा आहे सचिनजी, ऐका, समजा ऐका, जर तुम्हाला ऐका, पार्लिमेंटरी ऐका, मोठं प्रोसिजर जर जर ऐका. माहित असेल ऐका, तर ऐका ना. कॅबिनेटमध्ये झालेला निर्णय दुसऱ्या कॅबिनेटमध्ये कन्फर्म करावा लागतो. हो. आणि यामध्ये जर काही लिहिलं असेल तर ते डिलीट करता येतं. सगळ्यात महत्वाची पण गोष्ट काय आहे. लिहिलंय बघू द्या. नाही, नाही. काय लिहिलंय हे तर बघू द्या. सांगितलेलं जे मिनिट्स आहे. कन्फर्म होण्यापूर्वी काय लिहिलंय हे बघूया. हा वाचा प्लीज वाचा. बोंडे साहेबांना मी सांगतो, जर असं बदलत राहायचं असेल तर बदलायचा अनेक प्रश्न. निर्णय तुम्ही आताच बदललेत. माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार 2 परिषदा झाल्या. ऐका बोंडे साहेब, ऐका हो. कडू आहे, सत्य कटू आहे, ऐकतोच आहे. त्रासदायक आहे, पचनी नाही पडत आहे, परंतु थोडंसं सहन करावं लागेल जनतेला. ऐका जनतेकरता ऐका. शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तुम्ही. विषय असा आहे की तुम्ही पण 3 घ्या. जूनच्या तुम्ही जी पत्रकार परिषद रात्रीच्या पहाटे घेतली, पहाटे माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली, जिवाजी सारखे, सूर्यवंशी सारखे शिलेदार ज्यांच्या कानामध्ये त्यांनी तुम्ही काय म्हटलं ते लोकांना कळलं नाही जयाजी अजून. सूर्यवंशी आणि त्या संदीप पत्रकार गिड्डे. परिषदेमध्ये 3 गोष्टी सांगितल्या. ते जयाजी का सूर्याजी मला माहित नाही, परंतु नाही ते काय असतील. जयाजी विषय सूर्यवंशी असा आहे आणि संदीप की- गुड्डे यांच्या पुढाकाराने ती बैठक झाली होती सदाशिव रात्रीची. खोत पण होता. ठीक आहे. ऐका तर याच्यामध्ये त्यावेळेला त्यांनी सांगितल्या होत्या 3 गोष्टी. पहिली गोष्ट अशी की अल्पभूधारकांचं सरसकट कर्ज आजपासून माफ करण्यात येत आहे. चंद्रकांत पाटलांनी त्याचा दुजोरा दिला, त्याचे काही आदेश आजपर्यंत आलेले नाहीत. त्यांचं आता दुखणं या हेच दुसऱ्या आहे. पत्रकार परिषदेमध्ये त्यांचं दुखणं अल्पभूधारकाचं हेच आहे. सरसकट कर्ज गेलं कुठे कळलं नाही. ऐका तुमचं दुखणं माहिती दुसरी आहे मला गोष्ट, काय. हमी भावाचा कायद्याचा 24 तारखेला त्या ठिकाणी हे जे अधिवेशन सुरू होणार आहे जुलैमध्ये त्यामध्ये आणणार आहोत. आता जी पत्रकार परिषद झाली त्या हमी भावाचा कायद्याचा उल्लेख त्या ठिकाणी नाही. त्या ठिकाणी कृषी मूल्य आयोग होता,
त्याच्या संदर्भात कुठल्याही तऱ्हेचं त्या ठिकाणी प्रतिपादन नाही. हे सरकार कसं बदलत जातं प्रत्येक वेळेला. अगोदरचे निर्णय म्हणजे पुढचा पाठ मागचं सपाट, ते पूर्ण सपाट करून टाकतं. विषय असा आहे की या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना तुम्ही आश्वासन दिलं होतं. तुम्ही शेतकरी लोक ज्या वेळेला आपल्या या चर्चेमध्ये आपण केलं होतं आशिषजी, आठवत असेल, दुसऱ्या दिवशी सगळे शेतकरी पळाले बँकांकडे गेल्यानंतर हात रिते करून आले. 10,000चा ज्या वेळेला आता कर्जाची उचल आज तर काय 15 दिवस झाले मिळालेले नाही, कारण आरबीआयनं त्याला परवानगी दिलेली नाही अनेक ठिकाणी. आज तुम्ही OTS ची योजना घेऊन येताय, त्याला देखील आरबीआयला पत्र देखील साधं पाठवलेलं नाही, आणि तुम्ही हवेमध्ये त्या ठिकाणी तीर मारत चाललेला आहात आणि प्रत्येक वेळेला मनात येईल तशा तऱ्हेचा बदल करत चाललेला आहात. तर शेतकऱ्यांची फसवणूक करताय का? दुसरी गोष्ट एकच साधा सांगेन की आज ज्या वेळेला सुभाष देशमुखांचं त्या ठिकाणी वक्तव्य आलंय, त्यांनी सांगितलंय पतसंस्था आणि अर्बन बँकांनी गेलेलं कर्ज आम्ही देणार नाही. पतसंस्थांना अधिकृत त्या ठिकाणी कृषी कर्ज देण्याची परवानगी शासनानं दिलेली आहे, ते देखील तुम्ही देत नाही आहात. त्यामुळे हे सगळे जे काही निर्णय बदलण्याचं काम चाललेलं आहे, ह्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही कृपा करून काढून टाका, कारण ही फसवणूक शिवाजी महाराजांच्या नावानं महाराष्ट्र जनतेला सहन होणार नाही. बोंडेजी, ठीक आहे सचिन सावंत, ठीक आहे विश्वास सोडके. शिवाजी महाराजांचं नाव काढायचं तर घोटाळे करणाऱ्या काँग्रेसवाल्याच नाव द्यायचं. नाही, कर्जमाफीच्या योजनेला शिवाजी महाराजांचं नाव देणं याला कोणीही आक्षेप घेईल, हा राजकारणाचा विषय होता. हे राजकारण करतात. नाही, तुम्ही करताय कर्जमाफीच्या योजनेला शिवाजी महाराजांचं नाव बोलता. उडगी साहेब, माझा मुद्दा आम्हाला मुद्दा आहे, व्हॅलिड पॉइंट आहे का? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नाबार्डकडे राज्य सरकार पोहोचलं की नाही हा एक मुद्दा आहे. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नाबार्डचे लोक काहीच बोलत नाहीयेत. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे लोक सांगतायत ना उर्जित पटेल की ही वित्तीय बेशिस्त आहे, याचा अर्थ त्यांनी रिजेक्ट केलेला आहे. आणि त्याच वेळेस ते जवळजवळ 6 लाख ते 8 लाख कोटी याचं रिस्ट्रक्चरिंग करतायत किंवा राईट ऑफ करतायत. म्हणजे आणि टेलिकॉमचे 4 लाख कोटी हे राईट ऑफच्या मार्गावर आहेत. आता हे जर होत असेल तर ते शेतकऱ्यांच्या अगदी कुठलाही आकडा घ्या, 30,000 घ्या, 40,000 घ्या, 50,000 कोटी, ह्याच्याविषयी वित्तीय बेशिस्त बोलतात कसे? त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ह्यांना सँक्शन देईल असं गृहीत धरून महिनाभर हे सगळे जे लोक बोलतायत ना, दे हॅव लॉस्ट द क्रेडिबिलिटी अँड अकाउंटेबिलिटी ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट, ब्युरोक्रेसीची पण आणि मंत्रिमंडळाची पण. म्हणून मी म्हटलं त्या GRला जो जोंदा निघाला, रद्दीचा भाव नाही. ठीक आहे, आपल्याला एक ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक नंतर आपण सध्या जो पीक कर्जाचा घोळ चाललेला आहे, कसं चाललेलं आहे पीक कर्जाचं वाटप, आणि महत्त्वाचं म्हणजे दुधाचे 3 रुपये सरकारनं वाढवले, निर्णय घेतला, हा निर्णय अंमलात आला का यावर सुद्धा चर्चा करायची आहे. कारण निर्णय घ्यायचा, जाहीर करायचा, हार घ्यायचे, आणि मग तो निर्णय झालाच नाही, त्याची अंमलबजावणीच नाही, पुन्हा मग अभ्यास, पुन्हा मग चूक, पुन्हा मग ती निस्तारायची, हे असंच सुरू राहणार असेल तर मग या कर्जमाफीची अंमलबजावणी कशी होणार यावर आपल्याला चर्चा करायची आहे. पण ब्रेक नंतर, ब्रेकवर जाता आपला प्रश्न बघा. 40 लाख शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा पटतोय का? 75% लोक म्हणतायत नाही, मुख्यमंत्र्यांचा दावा पटत नाही. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय बळीराजा संघटनेचे नेते, शेतकरी नेते संजय पाटील यांच्याकडं. संजय पाटील, दुधाचे भाव वाढण्याचा निर्णय किंवा भाव वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला. गाईचं आणि म्हशीचं दूध प्रति लिटर 3 रुपयांनी वाढवलं, आणि काय झालं या निर्णयाचं? आशिषजी, दुधाच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला, त्याचं काय झालं हे मी आपणाला सांगतोच. पण त्याच्या अगोदर मला एक 2 मिनिट द्या ह्या मूळ चर्चेवरती. बरं, या सरकारने 2 जूनला पहाटे घेतलेला निर्णय, 11 जूनला आमच्या सुकाणू समितीबरोबर झालेली बैठक, 19 जूनला सुकाणू समितीबरोबर झालेली बैठक, या सगळ्या बैठकामध्ये जर बघितलं, त्याच्यातून त्यांनी परवा जो निर्णय घेतला, पूर्वी 1 लाखापर्यंत मर्यादा म्हटले, परवा मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की 1.5 लाख कर्ज हे थकीत कर्जदारांना, त्याला क्षेत्राची मर्यादा नाही, 25,000 रुपये हे नियमित कर्ज भरणाराला,
आणि याची जी तारीख आहे ही तारीख 16 जून 16. मग याच्यामध्ये तुम्हाला अशी जी मी एवढंच या ठिकाणी सांगणार आहे की शेतकऱ्यांना या राज्यातल्या हा निर्णय अजिबात मान्य नाही. 40 लाखाला होईल का 30 लाखाला होईल का 89 लाखाला होईल, कुणाला किती होईल, ह्याच्यापेक्षा सुद्धा हा सरकारने जो निर्णय केलेला आहे तो या राज्यातील शेतकऱ्यांना मान्य नाही. त्याचं कारण असं आहे, 1.5 लाख शेतकरी जो ज्याला माफ केलेला आहे त्या 1.5 लाखापेक्षा जे जास्त कर्ज आहे तो शेतकरी अगोदरच अडचणीमध्ये आहे आणि 1.5 लाखापेक्षा जास्तीची रक्कम बँकेत भरल्याशिवाय, उदाहरणार्थ सांगतो, ज्याच्याकडे 3 लाख रुपये कर्ज आहे त्यांनी त्याच्या अगोदर 1.5 लाख बँकेत भरायचे, मग बँक ह्याला 1.5 लाख सरकार माफ करणार. हा शेतकरी आत्महत्या करण्याशिवाय दुसरा ह्याच्यासमोर पर्याय नाही. लहान शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील का नाही माहीत नाही, परंतु हे 1.5 लाखाच्या पुढचे शेतकरी हे अत्यंत अडचणीत जाणार आहे. दुसरी गोष्ट, ज्यांनी अनेक वर्ष नियमितप्रमाणे कर्ज भरलं त्या शेतकऱ्यांच्या तोंडाला नंतर संजय सचिन सावंत नंतर. एकच मुद्दा एवढा हा, मी बोला, सांगतो की 25,000 रुपये देऊन या सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायचं काम केलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये नियमित कर्ज भरणारा शेतकरी जास्त आहे. यांचा आकस आहे या दोन्ही विभागाबद्दल. यांना या विभागामध्ये पैसे या सरकारचे जाऊ द्यायचे नव्हते आणि या अक्षापोटी माझा आरोप आहे सरकारवरती. आणि तुम्हाला सांगतो तिसरा मुद्दा, 30 जूनची तारीख त्यांनी का ठरवलेली आहे? 30 जून 17ला जर हे कर्ज तुम्ही तारीख ठरवली असती तर अजून आकडा वाढला असता आणि या पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातले आणखी शेतकरी याच्यामध्ये सामील झाले असते. आणि हा तिढा ग्रामीण भागामध्ये तुम्हाला माहितीसाठी सांगतो, हा 30 जून 16 आणि 30 जून 17 हा तारखेचा जो घोळ केलेला आहे, या घोळाला कोणी पाचर म्हणेल, कोणी काय म्हणेल, पण हा या ग्रामीण भागामध्ये या लोकांनी केलेला एक तिढा आहे. तो तिढा कशाचा आहे हे या शेतकऱ्यांनी ओळखलेला आहे. आणि निश्चितपणाने सांगतो की या सरकारला की इथं जे 1 जून पासून जे आंदोलन झालं त्याच्यापेक्षा सुद्धा तीव्र आणि उग्र स्वरूपाचं आंदोलन शेतकरी करण्याच्या तयारीत आहे. आणि जोपर्यंत 11 जूनच्या बैठकीमध्ये आम्हाला त्यांनी 13 जूनची जे आमचं आंदोलन होतं ते स्थगित करण्यासाठी विनंती केली होती, आंदोलन थांबवा, आणि सरसकट कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, ते आश्वासन जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि थकीत आणि नियमित या दोघाला सारखा लाभ जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार. दुसरा तुमचा मुद्दा नाही संजय पाटील ऐका, हा, मी वारंवार गेल्या महिन्याभरापासून हे सांगतोय की सुकाणू समिती असेल किंवा शेतकरी नेते असतील, यांनी यामध्ये खुश व्हायचं कारण नाही की सरकार केवळ आपल्याशी बोलतंय. मी प्रत्येक वेळेस ही भूमिका मांडत आलेलो आहोत की विधिमंडळाला या सहभागी करून घ्या. विधिमंडळाच्या मान्यतेशिवाय सरकार आर्थिक किंवा अर्थसंकल्पीय किंवा पुरवणी मागण्यांची तरतूद करू शकत नाहीये. विधिमंडळाचं अधिवेशन बोलवा, त्यामध्ये चर्चा करा, राजकीय पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करा, पण तेव्हा शेतकरी नेते यातच खुश होते की सरकार फक्त आमच्याशीच बोलतंय, आमच्याशीच चर्चा करतंय. सरकारची जी चाल होती हे आज तुमच्या लक्षात आलेलं आहे. मी महिन्याभरापासून हे सांगत होतो. बरोबर आहे, आम्हालाही ते सगळे नियम माहित आहे. ज्यावेळेस आर्थिक विधेयक असतं त्यावेळेस विधानसभेची मान्यता लागते. एक, आणि दुधाच्या दराच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, या सरकारनं दुधाचे दर शेतकऱ्याला वाढवून दिलेले नाहीत. उलट पक्षी जे शहरामध्ये दूध विकलं जातं त्यांच्यामध्ये ग्राहकांचे दर वाढलेले त्याच्यामुळं. आणि आम्हाला पूर्वी 27 रुपये मिळत होते, हे काय 27 रुपयाचं नवीन यांनी सांगितलेलं आहे. शहरामधल्या लोकांचं दूध महागलं, आम्हाला मिळणारं पशुखाद्य मात्र महागलं. शेतकरी पुन्हा दुधाचा आणखी अडचणीत गेलेला आहे. सरकार पूर्णपणे जुमलेबाजी करतंय. पूर्वी 15 लाखाचा जुमला केला असेल, अनेक जुमले केले असतील. ही कर्जमाफी म्हणजे एक नवीन जुमला आहे आणि याच्याबद्दल या राज्यातील शेतकऱ्यांचा तरुण मुलगा आणि शेतकरी यांच्यामध्ये प्रचंड संताप आहे. हे सरकार जोपर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करत नाही तोपर्यंत हा संताप कमी होणार नाही. एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला ठीक आहे, तो तुमच्या बोलण्यातूनही दिसतोय. निरंजन टकले आहेत आपल्यासोबत. निरंजन टकले, आता नवीन माहिती ऐका. एकच मिनिट सचिन सावंत, ऐका ना, तुम्ही ते सरकारची माहिती देताय, मी स्वतः माहिती काढलेली देतोय. पहिल्यांदा मी रिपोर्टिंग केलं गेल्या 6 महिन्यात. जी माहिती तुम्हाला माहित नाहीये ती मी सांगतोय. मी आज रिपोर्टर म्हणून बरीच माहिती काढलेली आहे. निरंजन टकले, आता सरकार बँकांना काय सांगताय बघा, 1.5 लाखाची जी कर्जमाफी आहे ती 4 हप्त्यांमध्ये द्यायची. म्हणजे बँकांचे पैसे तेवढे आता अडकणार आहेत, अडकून पडणार आहेत. म्हणजे एक हप्ता
ती 4 टप्प्यांमध्ये करा, 1.5 लाखाची सरकार कर्जमाफी. देईल पण शेतकरी कर्जमुक्त झालेला राहील. नाही 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 शेतकरी कर्जमुक्त झाले, शेतकऱ्याला ऐका ऐका शेतकऱ्याला ऐका. मला पुन्हा त्यांचा कर्ज प्रश्न मिळेल. विचारता, मी तुमच्याकडे येतो. हा, मी शेतकऱ्याला पुन्हा कर्ज तुमच्याकडे मिळेल. ह्या ज्या अशा गोष्टी आहेत ना, आता उद्या मुख्यमंत्री ती स्टेट लेवल बँकर्स कमिटी बरोबर चर्चा करणार आहेत. ती समिती आता नव्यानं काहीतरी सांगणार आहेत, पुन्हा निर्णय बदलवले जाणार आहेत. अशा प्रोसिजरमध्ये ही कर्जमाफी अडकण्याची शक्यता आहे. 100% याच्यामध्ये अडकणार आहे आणि त्यांना ती अडकवायची सुद्धा आहे. याचं म्हणजे मला पहिली गोष्ट हे टेक्निकली, लॉजिकली किंवा कायदा नियम या अर्थाने म्हणून मला म्हणायची आहे की राज्य सरकारला असा कोणता अधिकार आहे घटनात्मक की ते बँकांना आदेश करू शकतात की तुम्ही 1 टप्प्यात द्या का 4 टप्प्यात द्या का 3 टप्प्यात द्या. बँकिंग हा सेंट्रल सब्जेक्ट आहे घटनेनुसार, हा राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय नाही. त्यामुळे राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीत असा बँकेला आदेश देऊ शकत नाही की 1 हप्त्यात द्या किंवा 4 हप्त्यात द्या. ते 4 हप्त्यात द्या असं म्हणण्याचा प्रयत्न करतील. दुसरी गोष्ट, समजा याला केंद्र सरकारने मंजुरी दिली, केंद्रीय अर्थमंत्रालयाने मंजुरी दिली, त्यानंतर रिझर्व्ह बँकेने समजा याला तयारी दाखवली, तरीसुद्धा पहिला शेवटचा हप्ता भरला जाईपर्यंत हा कागदोपत्री कर्जमुक्त होत नाही. आणि जोपर्यंत कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत हा नवीन कर्जासाठी पात्र ठरत नाही. ही त्याच्यामधली अडचण असणारच आहे. मुळात हे होऊ शकत नाही, ही पहिली गोष्ट. असा करण्याचा अट्टहास झाला कारण अरुण जेटलींनी पहिल्या दिवशी हे झटकून टाकलं आहे की केंद्र सरकार याच्यामध्ये काहीही भूमिका बजावणार नाही. राज्य सरकारने स्वतःच्या आर्थिक परिस्थितीवरती आधारित जो काय असेल तो निर्णय घ्यावा, हे त्यांनी स्पष्ट आणि अमित शहानी पण इथे संपादकांना स्पष्ट सांगितलं की शब्दामध्ये आम्ही झटकून टाकलेलं आहे. केंद्राची मदत देणार नाही राज्यांना कर्जमाफीसाठी. त्यामुळे असं आउट ऑफ द वे जाऊन महाराष्ट्र राज्यासाठी म्हणून किंवा एका राज्यासाठी म्हणून असं कुठला तरी प्रस्ताव देणं हे शक्य नाही. असा प्रस्ताव मान्य होणं शक्य नाही. अशा प्रकारचे प्रस्ताव इतर उत्तर प्रदेशनी पण दिलेले नाही. त्यांनी 36,000 कोटीची घोषणा केली. यांनी नुसते पुन्हा दावे आणि जुमले केले की देशातली सर्वात मोठी कर्जमाफीची घोषणा ही, पण ती उत्तर प्रदेशनी 36,000 कोटीची केली. याच्या व्यतिरिक्त कर्नाटक, पंजाब यांनी ज्या घोषणा केल्या त्यांनी पण असा कुठला 2 हप्ते, 3 हप्ते, 4 हप्ते वगैरे असला प्रकार याच्यामध्ये केलेला नाही. दुसरी याच्यातली आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की याच्यामध्ये फक्त पीक कर्जाचा समावेश आहे, फक्त आणि फक्त क्रॉप लोनबद्दल. आज कर्जबाजारी शेतकरी हे बैल विकत घेऊन सुद्धा कर्जबाजारी झालेत, गायी विकत घेऊन सुद्धा कर्जबाजारी झालेत. ते खातेफोड करण्यासाठी त्यांनी कर्ज काढलेली आहेत. मी अमरावती जिल्ह्यामध्येच पांढरकवड्याला स्टोरी केलेली आहे. खातेफोडीसाठी कर्ज घेऊन आत्महत्या केली, विहिरीसाठी कर्ज घेतलेलं आहे. आता या परिस्थितीमध्ये या कर्जांचं काय, याच्यासाठीचे तगादे मध्यम मुदतीचं कर्ज त्यात इन्व्हॉल्व आहे आहे ना, इन्व्हॉल्ड आहे ना. म्हणूनच म्हटलं मध्यम की आहे अल्प आणि मध्यम मुदतीचं कर्ज हे या मध्यम कर्जमाफीमध्ये आहे असं पत्रकार परिषद नाही, नाही, नाही. मुख्यमंत्र्यांच्या आहे ना पूर्ण अजून ते. अजून ते कॅबिनेटच्या 25,000 अंतिम ठरावामध्ये आलेलं नाही. 25,000 कॅबिनेटचा अंतिम ठरावच आला नाही असं तुम्ही आता बोललात. साहेब, पुढच्या वेळेला डिलीट करता येईल असंही तुम्ही सर्वात म्हणता. महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंटची जी प्रोसिजर असते तुम्हाला माहिती आहे, कॅबिनेटचा निर्णय हो. होतो. कॅबिनेटचा आणि निर्णय GR झाल्यानंतर नाही, ऐका ना, कॅबिनेटचा निर्णय झाल्यानंतर कॅबिनेटमध्ये ठरवल्यानंतर पुढच्या कॅबिनेटला ते मिनिट्स फायनल होतात कन्फर्म केलं जातं. मिनिट्स फायनल की आपण कुठं चुकलो, कुठं बरोबर आहोत. चुकलं कारण की तो म्हणजे मधला वेळ आहे, मधला वेळ आहे. म्हणून आज कॅबिनेट झाली नाही. आज कॅबिनेट झाली नाही, उद्या SLBC होईल. तुम्ही आलात ना कॅबिनेट आहे म्हणून अमरावतीवर नाही, मुंबईला. तुम्ही बोलवलं म्हणून आलो. बरं ठीक आहे. तर कॅबिनेट झाली नाही आणि त्याच्यानंतर नेक्स्ट कॅबिनेटमध्ये तो कन्फर्म होतो. हा याच्यासाठीच नाही, सगळ्या GR साठी ही प्रश्न प्रोसिजर असा आहे, मुख्यमंत्र्यांनी GR प्रेस कॉन्फरन्स घेऊन होय, हे जाहीर केलंय. हो, त्या मुख्यमंत्र्यांचा शब्द महत्वाचा की तर तो एखाद्या शब्द- सरकारी बाबूच ही अहो, तो नियम महत्वाचा. त्या शब्दाला माननीय मुख्यमंत्री कायम आहेत. हा, त्याबद्दल कुठेही शंका घ्यायला minutes जागा नाही. confirmचा प्रश्न येतो Minutes कुठे? confirm म्हणजे आम्हाला माहित नाही. मुख्यमंत्री नाही, पत्रकार एका- परिषद जे बोलले हो. ते प्रमाण आहे. आणि मी तुम्हाला तेच सांगतो की त्यामध्ये जर जनतेच्या हिताचं अजून काही ऍड करायचं असलं तर ते कन्फर्मेशन साठी आपल्याला त्यामध्ये चेंजेस ठीक आहे. मला हा टेक्निकल मुद्दा एकदा समजून घ्यायचा आहे, जनतेसाठी समजून घ्यायचा आहे. 1.5 लाखाची कर्जमाफी सरकार म्हणते आम्ही 4 हप्त्यांमध्ये देऊ, बँका म्हणते आमचे पैसे अडकून पडणार.
मुळामध्ये तेलंगणामध्ये पण केलं. मुळामध्ये मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना पूर्ण न्याय दिलेला नाही आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं 1.5 लाख, पण शेतकऱ्याची गरज 4 लाखाची असेल, 5 लाखाची असेल, 3 लाखाची असेल, त्याचे असं तुम्ही सिलिंग कसं काय टाकता 1.5 लाखाचं? म्हणून शेतकऱ्यांचे सुकाणू समिती यांनी नाकारलेलं आहे. हा मुद्दा आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. तर मुख्यमंत्री शब्द पाळतील म्हणजे काय, तर निम्म्यापेक्षा कमी लोकांना अर्धवट न्याय देतील, त्याला नाही म्हणता येणार नाही. सो नंबर 1ची गोष्ट. दुसरी गोष्ट, बँकांच्या बाबतीमध्ये भारत सरकारचे राष्ट्रीयकृत बँका आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचा जोपर्यंत क्लिअरन्स नाही, तिथे SLBC पण क्लिअरन्स देऊ शकणार नाही हो. SLBC एक सगळ्या बँकांची स्टेट लेवलची कमिटी आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र ही त्या समितीचा अध्यक्ष आहे. कर्नाटकामध्ये सिंडिकेट बँक आहे, आणखीन कुठल्या राज्यात स्टेट बँक असेल, PNB असेल, वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे इथे फक्त एकूण शेतीविषयक प्रश्नांचा त्याच्या संपूर्ण उहापोह होतो, बँक हे आकडे होतात, त्यांना एक अचिव्हमेंट टार्गेट दिले जातात, वगैरे वगैरे वगैरे. इथे सँक्शनिंग पॉवर कोणाकडे आहे? चर्चा होणार. महाराष्ट्र राज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ आशिष. महाराष्ट्र आणि RRB हे जे 4 महत्त्वाचे घटक आणि जिल्हा सहकारी बँका, हे ज्यांचं जे नेटवर्क आहे, इथून कर्ज वाटप होतं. आणि ह्या सगळ्यांची आउटस्टँडिंग लोन जे आहेत, जोपर्यंत बँकांना तुम्ही राज्यातून निधी सप्लाय करणार नाही, त्याकरता रिझर्व्ह बँक अडून बसलेलं आहे ना, भारत सरकार अडून बसलेलं आहे. आणि नाबार्ड तर बोलतच नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाने उद्या काही ठरवलं तर तुम्ही हमी कशी आशिष, देणार? आशिष. बरं, आपण- आणि कर्जाचे 4 हप्ते मी तुम्हाला सांगतो, सरकारला किंवा सेमी गव्हर्नमेंट बॉडींना बँका कर्ज देत नाहीत. नरसिंहन कमिटी आल्यानंतर 25 वर्षामध्ये सरकारला कर्ज देणं म्हणजे बुडीत कर्ज असं समजलं जातं. म्हणजे हाय रिस्क वेटेज आहे, हाय रिस्क वेटेज आहे सरकार. कारण का जेवढी सरकारची कर्ज गेल्या 25 वर्षात झाली, उदारीकरणाचा हा एक मोठा तोटा आहे की सरकार हे कर्ज घ्यायला अपात्र आहे असं समजून तुम्ही म्हणजे त्याचं आता तर ते सगळं बुडलेलं जे आहे ना 16 लाख कोटी, त्यातलं कदाचित 6 ते 7 लाख कोटी सर्व सरकारांची, वीज बोर्डाची, इरिगेशनच्या वगैरे वगैरे वगैरे, हे संपूर्ण जे आहे ना, तर सरकारला कर्ज देणं आता बँकांना परमिजिबल पण नाही. एवढं कशाला? VP सिंग यांनी 1990ला जी पहिली कर्जमाफी दिली होती शेतकऱ्यांना, हो. त्यातली सुद्धा 5% रक्कम येणं बाकी आहे म्हणून बँका कोर्टात गेलेल्या आहेत. त्यांना जावंच लागतं, नाहीतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि कॅग ह्यांना तुम्ही आणता पुढे आणि बँकांचे चेअरमन आणि संपूर्ण बोर्ड आणि वरचे लोक यांच्या नोकऱ्या तुम्ही घालवता. सचिन सावंत, बघा आपण इतर बँकांचं तर सोडून द्या, इतर बँकांचाच क्वांटम हा 26,000 कोटीचा आहे या 34,000च्या कर्ज माफीपैकी. प्रश्न असा आहे की ज्या आपल्या जिल्हा बँका आहेत, ज्या सुरू आहेत, राज्य सरकारच्या अखत्यारीतल्या आहेत, सहकार आयुक्त सांगेल तसा वागणार आहेत, त्यांना टार्गेट दिलं पीक कर्जाचं. 2च उदाहरणं देतो. नाशिक बँकेला, नाशिक DCC बँकेला 1100 कोटी रुपयांचं टार्गेट दिलं पीक कर्ज वाटपाचं, खरीपाचं. किती वाटप केलं आतापर्यंत? केवळ 5%, म्हणजे 58 कोटी रुपये. बीडमध्ये सर्वाधिक आत्महत्या होत्या शेतकऱ्यांच्या. टार्गेट दिलं 554 कोटी रुपयाचं खरीप पीक कर्ज वाटपाचं. आजच्या तारखेपर्यंत केवळ 1.5%, म्हणजे 8 कोटींचं पीक कर्ज वाटप हे बीड जिल्हा बँकेनं केलेलं आहे. जर का राज्याच्या जिल्हा बँका इतका अनास्था दाखवत असतील पीक कर्जाच्या वाटपाविषयी, तर मग ह्या बाकीच्या बँका कशा दाखवत असतील? सचिन सावंत. मी 3 गोष्ट राज्याच्या शेतकऱ्यांना आणि सुकाणू समितीच्या सदस्यांना, कारण त्यांनी ही चर्चा फार केलेली नाही लोकांशी, इतरांशी, तुम्ही जे म्हणालात, मी त्यांच्या माहितीसाठी त्यांना त्या ठिकाणी त्यांचं प्रबोधन व्हावं या दृष्टिकोनातून सांगतो. पहिली गोष्ट अशी की हे तुम्ही जे सांगितलेलं आहे, तो मूळ जो प्रश्न विचारला, त्याच्यामध्ये नोटाबंदीच्या कालावधीमध्ये जे पैसे आले ते रिझर्व्ह बँकेने त्यांचे घेतले नव्हते, हा मूळ मुद्दा होता. 16 बँकांनी त्याच्या संदर्भामध्ये आक्षेप नोंदवला आणि त्याच्याबद्दल आता त्यांनी, कारण तो राजकीय निर्णय होता, त्यावेळेला ते थांबवले का आणि आता का त्याची सोडवणूक केली ह्याचंही उत्तर आलेलं नाही. ते पूर्णपणे राजकीय विखारी वृत्तीनं त्या ठिकाणी सरकारनं पाहिलेला निर्णय होता. केंद्र सरकारने त्याच दृष्टिकोनातून राज्याच्या बँकांकडे पाहिलं गेलं होतं. आणि त्यानंतर आता तुम्ही लक्षात घ्या की आता हा कर्जमाफीची योजनेच्या संदर्भामध्ये इतका डिले जो झालेला आहे, त्याच्या अगोदर खरीपाची पेरणी झालेली आहे अनेक ठिकाणी. आता ज्यांना त्या ठिकाणी कर्ज मिळालं नसेल त्यांनी सावकाराकडनं, मायक्रो फायनान्स कंपन्यांकडनं किंवा इतर त्यांच्या जे काही माध्यमातून कर्ज घेतलं हे निश्चित आहे. त्यामुळे त्या संदर्भात काय करणार आहे सरकार सांगितलं नाही. पण 2 महत्त्वाचे मुद्दे मगाशी जे बळीराजा संघटनेच्या यांनी सांगितलं आणि जी माझ्याकडे माहिती मगाशी वाचतासाठी दाखवली, हो बोला, ती शेतकऱ्यांना आणि सुकाणू समितीच्या लोकांना माहिती असली पाहिजे. पहिली गोष्ट अशी की 1 एप्रिल 2012 ते 30 जून 2016
या कालावधीत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयापर्यंतचं कर्ज सरसकट माफ करण्याचा निर्णय राज्य सरकार मंत्रिमंडळाने घेतला. 1.5 लाखावर अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक वेळ समझोता योजना वन टाइम सेटलमेंट राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये पात्र थकबाकी रकमेच्या 25% किंवा 1.5 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल त्या रकमेचा लाभ शेतकऱ्यांना देणार आहे. मगाशी जे बळीराजा संघटनेचे आमचे जे सहकारी आहेत ते म्हणाले की 3 लाख रुपयाचं कर्ज असेल तर 1.5 लाख शासन देणार, 1.5 लाख भरावं लागेल. असं नाही आहे. 75,000 त्याचे 75,000च त्या ठिकाणी शासन भरणार आहे, कारण कमीत कमी रक्कम त्या ठिकाणी 75,000 होईल. ती रक्कम शासन भरणार आहे असं माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे विषय असा आहे की तुम्हाला 2.25 लाख रुपये द्यावे लागणार आहेत. 1,51,000 जसं कर्ज असेल त्याला 1.5 लाख रुपये शासन माफ करणार नाही आहे. त्याचं फक्त 37,000 रुपये माफ केलं जाईल. 1 लाख जवळपास 32,000 जे काही उरलेलं कर्ज असेल 1.5 लाखामधलं 1,51,000 मधलं ते त्या ठिकाणी शासन देणार नाही, स्वतःला भरावं लागेल. दुसरा महत्वाचा मुद्दा जो त्यांनी विचारला, 2017ची तारीख का नाही 2016 का? एक लक्षात घेतला पाहिजे, 2014 तारखेपासून मगाशी मी जे म्हणालो 2014, 15, 15, 16 आणि आता 16, 17 सतत त्या ठिकाणी पीक कर्जाचं पुनर्गठन करते सरकार. अल्प मुदतीचं कर्जाला मध्यम मुदतीमध्ये बदलतंय. 14-15चं ज्यांनी शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं त्यांचं अल्प मुदतीचं पद्धत मध्यम मुदत त्या ठिकाणी घेतलं, कर्ज बदललं आणि परत त्यांनाच जे कर्ज मिळालं त्याचंही बदललेलं आहे. म्हणजे 2-2 वेळेला पुनर्गठन एका शेतकऱ्याचं झालेलं आहे. अशा शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये ती थकबाकी 2017ला दिसेल. आणि मग हे किती आकडा आहे? जवळपास 11-11.5 लाख लोकांचा आकडा आहे हा. टोटल 14-15 ते 15-16 या कालावधीमध्ये 15.5 लाख शेतकरी आहेत, हे लक्षात घ्या. ते 15.5 लाख शेतकरी अजून ऍड होतील 2017 मध्ये. म्हणून 2016ची 30 जूनची तारीख घेतलेली आहे. हे सुकाणू समितीच्या सदस्यांनी जरा जाणीवपूर्वक लक्षात ठेवावं आणि मग तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांशी बोलावं आणि सरकारशी बोलावं. ठीक आहे, मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर मला 2 मुद्द्यांवर चर्चा करायची आहे. राजकीय पक्षांनी सुकाणू समितीला फक्त शिकवून झालं का? नाही, कारण आता 24 जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुद्धा विधिमंडळाचं सुरू होणार आहे. तिथं सरकारला सर्व तपशील विधिमंडळाच्या पटलावर मांडावा लागणार आहे. आणि दुसरं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा पुनरुच्चार केलेला आहे, काय वाटेल ते होऊ दे, आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, वेळ प्रसंगी विकास कामांना कात्री लावू. एवढंच नाही तर प्रकल्पांचा खर्च कमी करू. सरकार काय काय करणार आहे यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. पण ब्रेक नंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. 40 लाख शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करण्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा पटतोय का? 77% लोक म्हणतायत नाही, मुख्यमंत्र्यांचा 40 लाख शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करण्याचा दावा पटत नाही. पुन्हा भेटूया ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत विश्वास उटगी आहेत. सर, जसं आता सचिन सावंत म्हणाले की हा तारखांचा घोळ काय आहे, म्हणजे 30 जून 2016 का आणि 30 जून 2017 का नाही? पण टेक्निकल टर्म्समध्ये रिझर्व्ह बँकही काही सांगत असेल ना की का हा घोळ करायचा? असं आहे की दुष्काळ जो पडला तो साधारणपणे 13-14, 14-15, 15-16 त्यावेळेस महाराष्ट्र सरकारने जे GR काढले त्यावेळेस महाराष्ट्र सरकारने सुद्धा बँकांना सांगितलं की तुम्ही एक हे करा, त्यांना काय NPA दाखवू नका, NPA दाखवू नका. पण आत्ता जो NPA दिसतो प्रत्येकाचं आउटस्टँडिंग जे कर्ज आहे हे मी जर 1 लाख घेतलं असेल 2013 साली तर आता 17च्या जूनपर्यंत कदाचित 2 लाखापेक्षा जास्त असेल. म्हणजे ॲज ऑफ टुडे मला 2दा कन्सेशन मिळून सुद्धा नवजुनं करून सुद्धा माझा पुनर्गठन करून सुद्धा माझा आउटस्टँडिंग जर दुपटीपेक्षा जास्त असेल तर मी कर्जबाजारी आहे आणि मला कर्जमुक्ती हवी आहे. आता हे करताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय म्हणतं, नाही नैसर्गिक आपत्ती केव्हा होती? 12, 13, 13, 14, 15, 16 वगैरे. म्हणजे 16 नंतर आपत्ती नव्हती, पाऊस भरपूर पडला, मग आपत्ती नव्हती. नोटबंदी काय होतं मग? ऐका ना, आपत्ती नाही तर आम्ही कसं राहायचं? म्हणजे ते फक्त ते सर्क्युलरवरती बोट ठेवतात. आता मुद्दा असा की 1 जून ते 30 जून, ऐका ना, 1 जून ते 30 जून दर आठवड्याला 4-5 आत्महत्या झालेल्या गोष्टी येत आहेत. वर्षभरामध्ये आत्महत्या जर घेतल्या तुम्ही मागच्या मार्चपासून ते आत्तापर्यंतच्या मार्चमध्ये शेकड्यांनी वर जातं. पण माणूस आत्महत्या करतो
ही नैसर्गिक आपत्तीपेक्षा भयानक गोष्ट नाही का? मानवी आपत्ती आहे किंवा ॲग्रेनियन क्रायसिसचा एक्सप्लोजिव्ह असा हे दिसतोय आणि त्या ठिकाणी तो संतप्त होऊन काहीच मी करू शकत नाही माझ्या घराविषयी म्हणून तो आत्महत्या करू. आणि तरुण पोरं आत्महत्या करतायत, लाईव्ह वायरला हात पकडून आत्महत्या करतायत. भयानक परिस्थिती बघा लाईव्ह वायरना. आता अशा वेळेस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं परिपत्र काढून बसले मोठे साहेब लोक आणि सांगणार नैसर्गिक आपत्ती कुठे आहे? पाऊस तर पडलेला आहे. आणि आता या बुद्धिजीवींना करायचं काय? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नाबार्डमधल्या या बुद्धिजीवींचं करायचं काय? म्हणून ते 31 मार्च 2016ची तारीख सांगतायत. आणि मग 80% कर्ज एकूण जे थकलेलं आहे त्यातलं राष्ट्रीयकृत बँका हे 16चा आकडा तो तसा आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं असं, आंदोलनानंतर तुम्ही बोलायला लागलात, बोलता बोलता तुम्ही सरसकट म्हटलं आणि सरसकट म्हटल्यानंतर पुन्हा स्वतःचेच आकडे पुढे आणलेत. आता 2 जूनचा आकडा तुम्ही आत्ता जर उद्याच्या कॅबिनेटमध्ये आणणार असाल तर GR फाडला गेलेला आहे, जाळला गेलेला आहे, लोक संतापलेले आहेत. आणि तुम्ही आत्ता जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषद कोणी साधा पेढा वाटला नाही, कोणी साधा फटाका फोडला नाही. 11 जूनला आज हार आणला पुणतांब्यावरून मुख्यमंत्र्यांसाठी, तो सुद्धा संदीप गिड्डेंनी आणला. ही नवीन माहिती पुढे आहे. असे संदीप गिड्डे बाजारात भरपूर असतात. संदीप गिड्डे बाजारात भरपूर असतात. मुद्दा असा की 11 तारखेला शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीच पुढे जे मंत्र्यांनी सांगितलं त्यानंतर फटाके फोडले आणि गुलाल उधळले गेले. पण मुख्यमंत्र्यांनी आणि चंद्रकांत पाटलांनी 2दा पत्रकार परिषदा घेतल्या, लोकांनी संताप व्यक्त केला. लोकांचा संताप अनावर होतोय आणि त्याला एक राष्ट्रीय स्वरूप आलेलं आहे आणि त्याला कामगार संघटना पाठिंबा देत आहेत. अनेक राष्ट्रीय पक्ष देशाच्या पातळीवरती पाठिंबा देत आहेत. त्यामुळे हे जे स्वरूप आहे ना कर्जमुक्ती, हे केवळ फॅशन म्हणून आम्ही बघत नाही आहेत. इथे ॲग्रेनियन क्रायसिस जो आहे ना तो इतका अफाट आहे, आगडोंब उसळलेला आहे. हो. आणि त्या ज्वालामुखीच्या तोंडावरती महाराष्ट्र आहे. त्यामुळे कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र सांगायचं तर तो ज्वालामुखीच्या तोंडावरती आहे. ठीक आहे, माझा वेळ संपलेला आहे तरी सुद्धा संजय पाटील एक अगदी मिनिट. थोडक्यात 30 सेकंद. आता सचिन सावंत सरांनी जी माहिती दिलेली आहे आणि माझी जी समज आहे त्याच्यामध्ये कुठंतरी थोडी तफावत आहे. ते भाजपचे जे आपले आदरणीय प्रवक्ते आलेले आहेत आमदार साहेब, त्यांनी त्याचं स्पष्टीकरण या राज्यातल्या शेतकऱ्यांना सांगावं की नेमकी 1.5 लाखापेक्षा जास्त रकमेची परतफेड शेतकऱ्यांनी कशी करायची. हा सांगा अनिल बोंडे, व्हॅलिड प्रश्न आहे त्यांचा. मला हे सांगा, आतापर्यंत मागच्या वेळेला जी कर्जमाफी झाली होती यांचं दुखणं काय माहिती आहे का? समजा जर अल्पभूधारक नाही, हो, जे लिहिलेलं आहे तेच वाचलं. मी विचारलंय ते सांगा, मी विचारलंय ते सांगा. तेच सांगतोय ना, तेच सांगतोय. मागच्या वेळेला काँग्रेसने जी कर्जमाफी केली होती फक्त 20,000 नाही, ते विचारत नाहीये ते नाही, ते एकच विचारतात आहे 1.5 लाखाचे, बाकीचे कुठून भरायचे? हा नाही त्याच्यातही किती माफ होणार? कोणते? नाही 1.5 लाखच होणार, 1.5 लाखच होणार. 25% नाही म्हणत आहे मी, 1.5 लाखच होणार, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यावरचे 1.5 लाखाच्या नाही समजा 2 लाख जे म्हणाले ते खोटं बोलले का? अहो मुख्यमंत्री महोदयाच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये काय होतं तेवढं सत्य आहे. ठीक आहे, एवढं हे लक्षात खरं आहे. ठेवा. मुख्यमंत्र्यांचा शब्द हा प्रमाण आहे. पत्रकार परिषदेत ते बोलले त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तेच जे होणार आहे बोलले असं ते भाजपचे प्रवक्ते पत्रकार म्हणतात. परिषदेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे 25% ची अट 25% नसेल. किंवा 25% 25% ची लाखापेक्षा अट जर जी रक्कम असेल कमी असेल ती तर आपण राजीनामा द्याल का? 25% अट नसेल. असेल तर राजीनामा द्याल का? काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? नाही, याचं कारण असं आहे की सरकार वारंवार फसवणूक करतंय, हे समज येतंय सगळ्यांच्या. आम्हाला तुमचं काहीच मान्य नाही, हे 25% मान्य नाही आणि ते 1.5 बरं, लाख पण ठीक आहे मान्य ठीक आहे नाही. ठीक आहे ठीक आहे. निरंजन आणि टाकले, सुका- शेवटी सर्वात- माझा एक प्रश्न आहे. निरंजन अशी- टाकलेंना एक अशी- प्रश्न आहे तेव्हा सुकाणू तेव्हा समितीमध्ये त्यांच्या रूपात सुकाणू आशिष, समितीमध्ये यांनी 1 लाखापर्यंत आशिष, मान्य आशिष. केलं. नाही नाही सुकाणू नाही समितीमध्ये 1 काय लाखापर्यंत सांगताय? मान्य केलं. नाही नाही सुकाणू असं समिती- वगैरे नाही. सरसकटचीच मागणी होती. नाही, नाही नाही नाही. तुम्ही आता त्यांच्या तोंडी काही टाकू बेसिक नका. प्रॉब्लेम असा आहे की नो, नो. अत्यल्प उदारक पाहिजे. मागच्या वेळेला जसं अल्पभूधारक अत्यल्प उदारक नाही दिलं. नाही नाही नाही. आणि त्यामुळे सुकाणू पश्चिम समितीच्या तोंडी काही महाराष्ट्रामध्ये टाकू फायदा झाला, नका. विदर्भातल्या असं शेतकऱ्यांना त्यांनी सरसकटचीच फायदा मागणी झाला आधीपासून नव्हता. सुकाणू समितीच्या रेट्यामुळे मुख्यमंत्र्यांना बाटफूट जवळ जावं लागलेलं आहे. ठीक आहे ठीक आहे. मी शेवटी निरंजन टाकले यांच्याकडे तो. निरंजन टाकले, शिवाजी महाराजांच्या आज एकच नावानं 15 कर्जमाफीची सेकंद. योजना लागू करणं हे कोणत्या तत्वात बसतं? नाही हे राजकारणच आहे आणि हे निर्विवादपणे मान्य केलं पाहिजे. आणि आता म्हणजे याच्यावरती मगाशी आमदार जे म्हणत होते की काँग्रेसनी पण घ्यावं त्यांचं नाव, कोणी घ्यावं आणि कोणी नाही घ्यावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. हे भाजपनी अजिबात ठरवू नये की कोणाचं नाव कोणी घ्यावं.
भाजप आम्ही पहिल्या नाव घेतोय तर त्याला भाजप आक्षेप काय? भाजप भाजप पहिल्यांदा शिवाजी महाराजांचं शिवाजी नाव घे- महाराजांचं नाव भारतीय इतकं खाली जनता आणताय का पक्षाचं की सरकार कर्जमाफीच्या शिवाजी योजनेला महाराजांचं शिवाजी नाव आहे. महाराजांचं नाव भारतीय त्याबद्दल काय आक्षेप भारतीय आहे? जनता पक्ष पहिल्यांदा शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला लागलेलं आहे 2014च्या निवडणुकीपासून. आणि त्या धर्मनिरपेक्ष राजाचं नाव, त्या रयतेच्या राजाचं नाव कर्जमाफीसारख्या लाजिरवाण्या घटनेसाठी कर्जमाफी नाहीये कुठल्याही म्हणलंच कर्जमाफी नाहीये. त्या एखाद्या भावाने दुसऱ्या भावाला मदतीचा हात द्यावा, उपकार म्हणून नाही, एक सन्मान म्हणून हात द्यावा, त्याला त्या गर्दीतून बाहेर काढावं, त्या गर्दीतून बाहेर काढावा हा उद्देश आहे त्यामध्ये. या घोषणेला माफी वगैरे शब्दाला आपला ठीक विरोध आहे, मी आज या- इथंच या थांबतोय. घोषणेला ही चर्चा मुख्यमंत्र्यांनी अपूर्णच राहू कर्जमाफी दे. म्हटलंय. या विषयावरती अनेक चर्चा करायची आहे. ही आजची चर्चा अपूर्णच आहे, पूर्ण झालेलीच नाही. आपण पुन्हा नंतर कधीतरी, आज जिथं थांबली आहे ही चर्चा तिथून सुरू करूया की नेमकी ही योजना कर्जमाफीची जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं सरकारनं सुरू केली आहे, पुढे कशी कशी रांगते, सरकते, हे पण आपण बारकाईनं डोळ्यात तेल टाकून बघणार आहोत. उद्या SLBCची म्हणजे स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक आहे सरकारबरोबर. ही कमिटी काय करते आणि त्यानंतर नेमकं काय होतं हेही आपल्याला बघायचं आहे, तेव्हाही चर्चा करायची आहे. आज इथंच थांबणार आहोत, पण जाता जाता आपला प्रश्न बघा. 40 लाख शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करण्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा पटतोय का? 80% लोक म्हणतायत नाही, मुख्यमंत्र्यांचा 40 लाख शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करण्याचा दावा पटत नाही. आज इथंच थांबूया. पाहत राहा महाराष्ट्र वन.